सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थि साक्षिभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु मागीर महाराज की जय। सद्गुरु बालासाहेब महाराज की जय। ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। आपण सूक्ष्म देहाचं वर्णन बघत आहोत. जे सूक्ष्म देहाचे तत्व आहेत त्या पूर्ण तत्वाचं वर्णन आपण बघितलं. सूक्ष्म देहाचे जे 25 तत्व आणि जी स्वप्नावस्था आहे तिचे 8 तत्व असा सूक्ष्म देह जो आहे तो 33 तत्वाचा आपण आतापर्यंत बघितलेला आहे. स्थूल देह सुद्धा स्थूल देहाचे 25 तत्व आणि जागृत अवस्थेचे 8 तत्व असं स्थूल देह सुद्धा आपण 33 तत्वाचा बघितला. म्हणजे स्थूल देह 33 तत्वाचा, सूक्ष्म देह 33 तत्वाचा, असे 66 तत्व आपण सर्वांना काय केलेले आहेत आतापर्यंत पाहिले, पाठ केले आहे की नाही. आता इथून पुढं चौपाई 14 पान क्रमांक 137 ए महिने 33 तत्व जान तू येनो द्रष्टा छो सुजन तू ये दृश्य तत्व नहीं होई भिन्न भिन्न विचारी जोई. पूर्वी महाराज सांगतात इथं सांगितलेली जी अंतकरणादी 25 तत्वे आणि आता सांगितलेली स्वप्नावस्थादी 8 तत्वे अशी सर्व मिळून सूक्ष्म देहाची 33 तत्वे आहेत असं समज. म्हणजेच अंतकरणादी जे अंतकरणादी पंचक आहेत ना त्यांची 25 तत्व, प्रत्येक पंचकाचे 5-5 तत्व मिळून 25 तत्व, स्वप्नावस्था जी आहे 8 तत्वाची, अशी 33 तत्व आतापर्यंत महाराज म्हणतात तू समजून घेतलेस. म्हणून हे सुजान म्हणजे काय, बुद्धिमान पुरुषा. कारण इथं बसणारा, अध्यात्मशास्त्राकडे येणारा, ह्या अध्यात्मशास्त्राच्या बैठकीमध्ये बसणारा सुबुद्धीचाच असणार झाला. कुबुद्धीचा थोडाच असणार. उत्कृष्ट बुद्धीचाच इथे येते. कुणीही येऊ शकत नाही तिथं. ह्या सत्संगामध्ये, ह्या अध्यात्मशास्त्रामध्ये कुणीही यायची काही नाही. कारण कुणीही येऊ शकत नाही. कुणाचीच लायकी नाही. ज्याची उत्कृष्ट बुद्धी आहे, जो श्रीमंत आहे, कशानं? पुण्यानं बरं का. भरपूर पुण्य अफाट त्याचं झालेलं आहे, तोच या बैठकीमध्ये येऊ शकतो. कुणीही दुसरं येऊ शकत नाही. आपण कितीही म्हणा ना, सगळ्यांना अनुभव आला असेल. आपण प्रत्येकाला म्हणतो चला पंचीकरण खूप चांगलं आहे, ऐका. पण ऐकतात का? नाही ऐकत. का नाही ऐकत? कारण महाराज म्हणले पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. ज्याचं पुण्य फळ आलं आहे तेच इकडे येते. कुणीही इकडे येण्याची काही नाही, ताकद नाही. म्हणून किती तत्व बघितले आतापर्यंत आपण? मग 33 तत्व. आणि या 33 तत्वाचा तू द्रष्टा आत्मा आहेस. या 33 तत्व कसे आहेत? दृश्य. आणि या 33 तत्वाला जाणणारा तू द्रष्टा आहेस, तू आत्मा आहेस, तू साक्षी आहेस, असं इथं आपल्याला महाराज सांगत आहेत बरं का. ही दृश्य तत्वे तू नाहीयेस. या सर्वांस वेगळे वेगळे करून त्यातील प्रत्येकाचा विचार करून जर पाहशील ना, तर आपण या सर्व तत्वाहून निराळे ज्ञानरूप आहो
व ही तत्वे जडरूप आहेत, म्हणून हीच आपण नाही असा तुला स्पष्ट अनुभव येईल. आता हे जे आपण बघितले ना आतापर्यंत 33 तत्व. अंतकरण पंचक. अंतकरण पंचकामध्ये 5 तत्व. अंतकरण पंचकाचे किती? 5. कोणते आहेत अंतकरण पंचकामध्ये 5 तत्व विमलताई? अंतकरण पंचक त्यामध्ये 5. गुरुदेवताई हा सांगा. अंतकरण मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हा अंतकरण कुणाचं आहे? अंतकरण कुणाचं आहे अंतकरण? माझंच आहे का? नाही ताई, अंतकरण आपलंच असते ना. आपलंच आहे का? म्हटलंच का नाही आपलंच आहे सांगू का? अंतकरण. अंतःकरण आहे आकाशाच आहे. सांग. नाही ताई, हा बरोबर आहे ताई, मला लक्षात आलं नाही ते गुरुदेवताई. तुम्हाला विचारलं का रंजनाताई? तुम्ही का बोललात मध्ये? बोलायचं नाही असं मध्ये. हा म्हणजे ज्याच्या लक्षात ज्याला विचारायचं असतं, कारण त्यांना बी जरासं काय करू द्यायचं असतं, विचार करू द्यायचं असतं बरं का. तर आकाशाचं काय आहे अंतकरण? कारण आत्ता सांगितलं इथं हे जे तत्व आहेस ते तू नाहीस. जर विचार करून बघशील ना तर ह्या सगळ्या तत्वापेक्षा तू वेगळा आहेस. आणि आत्ताच चाललंय विमलताई म्हणतात माझंच अंतकरण आहे. आपलंच असणार ना ताई, मग कुणाचं असणार? म्हणल्या का नाही? म्हणजे आपण काय केलं नाही, विचार केला नाही, हे सिद्ध व्हायले का नाही? मग ते अंतकरण आहे आकाशाचं. आता सूक्ष्म देह झाला आपला, आहे की नाही? सूक्ष्म देह त्याचे तत्व सांगून झाले, तरी पण लक्षात येईना झाले अंतकरण आकाशाचं. म्हणून अभ्यास करत जावं बरं का. असं मग आकाशाचं काय आहे? अंतकरण. अंतकरण पंचक, त्याच्यामध्ये 5 तत्व सांगितले. अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतकरण पंचक त्याच्यामध्ये काय सांगितले? पंचकामध्ये कोणते पंचक सांगितले कुंदाताई? हा ताई. अंतकरण पंचक किती येतात? 5. कोणते कोणते? अंतकरण पंचक, अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. रामकृष्ण हरी. बर त्यातलं मन कुणाचं आहे मग? मन मन वायूचं. मन कुणाचं आहे? वायूचं. बरोबर. श्यामलताई बुद्धी वायूचं. कुणाची आहे? श्यामलताई बुद्धी कुणाची आहे? बुद्धी तेजाची. बुद्धी तेजाची. मला ताई चित्त कुणाचं? आपाचं. आणि सुरेखाताई अहंकार कुणाचा? शोभाताई? पालसकरताई? पृथ्वीचा आहे ताई अहंकार. रामकृष्ण. पृथ्वीचा अहंकार. मग ह्याच्यामध्ये अंतकरण बी माझं नाही, मनही माझं नाही, बुद्धीही माझं नाही, चित्तही माझं नाही, अहंकार बी माझा नाही. कुणाचा आहे? आता आपण बघितलं त्याचा आहे. आणि आपण कसे त्याच्यापेक्षा वेगळा. बरं असं जाणण्यापेक्षा अजून सोपं सांगितलं की बाबा हे पंचक आहेत, हे सूक्ष्म देहाच आहे. हे अंतकरण पंचक कुणाचे आहे? हे सूक्ष्म देहाचे काय आहे तर 25 तत्वामध्ये अंतकरण पंचकामधले हे 5 तत्व सूक्ष्म देहाचे आहेत, माझे नाहीत. ते दृश्य आहेत, मी त्याला जाणतो, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे, त्याला जाणणारा साक्षी द्रष्टा आहे, असा अनुभव घ्यायचा आहे. कितीही संकल्प विकल्प झाले, माझंच मन काय नाही जाग्यावर नाही. लोक म्हणतात डोकं काय करा, ठिकाण्यावर ठेवा. चित्त काय करा, जाग्यावर ठेवा, इकडे तिकडे भटकू देऊ नका. अभंग म्हणताना, काही प्रक्रिया सांगताना, है की नाही? कारण मन इकडे तिकडे भटकलं की एक सांगायचं असतं आणि एकच बोलतात आपण. कारण का? थाऱ्यावर नाहीत ना. चित्त कुठं व्हायले, भटकाय लागले. मग आपण काय म्हणतो? माझं मन जाग्यावर नव्हतो,
तुझं मन आहे का? म्हणजे तू मना एवढा झालास का? मन म्हणजे तू आहेस का? मग हे आरोप लावून गेलोत ना आपण. मग आता इथंच ह्यालाच तर अध्यात्मशास्त्र म्हणतात, हेच ते वेदांत, ह्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. दुसरं कोणचं ब्रह्मज्ञान असतं काय? ह्याच्यामधून वेगळं निघून आपल्या ठिकाणी जाऊन बसणं, ह्यालाच तर ब्रह्मज्ञान म्हणतात. म्हणून तर मीला सोडायचं नसतं. महाराज म्हणतात आहे मी हा कोण? मीला सोडू नका. मी हा परमार्थामध्ये गुरु महाराज सांगायचे आम्हाला, मी हा परमार्थामध्ये केंद्रबिंदू आहे. आपल्या परमार्थामध्ये केंद्रबिंदू कोण? मी. पण आपण त्या मीलाच काय केले? भटकिले. एकदा मनाकडे पाठवतो, एकदा अंतकरणाकडे पाठवतो, एकदा बुद्धीकडे पाठवतो, एकदा चित्ताकडे पाठवतो, अहंकाराकडे पाठवतो. का? म्हणून माझं माझं म्हणून. म्हणून सावध. म्हणून मन माझं नाही, बुद्धी माझी नाही, चित्त माझं नाही, अहंकार माझा नाही, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. हे सगळं कोणाचे आहेत? त्या आकाशाच्या अंतकरण पंचकाचे म्हणा, सूक्ष्म देहाचे म्हणा, किंवा ज्याची आता आपण विभागणी करून बघितलं त्याचं म्हणा, काय हरकत नाही. पण कुणाचं म्हणायचं नाही? माझं म्हणायचं नाही. घेऊन या छंद माझे माझे. मग काय होतंय? माझं माझं म्हणलं की बद्ध. मुक्त होतास महाराज म्हणले, पण बद्ध झाला का? घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परी बळी झाला बद्ध. का बद्धता आली? माझं म्हणल्यामुळं. का बंधन लागले पाठीमाग? माझं म्हणल्यामुळं. का अहंता महंता लागली पाठीमाग? मी माझं म्हणल्यामुळं. किती मोठं. फक्त माझं मी म्हणल्यामुळं 84 लक्ष योनीच्या खाणी फिरावं लागायल्यात. कशामुळं? मी आणि माझं म्हणल्यामुळं. हे मी आहे आणि हे माझं आहे. गरुड पुराणामध्ये सांगितलं, लय सुंदर. अभ्यासावं साधकानं बरं का. गरुड पुराणासारखा ग्रंथ जे आहे ना, मुद्दाम अभ्यास केला पाहिजे त्याचा. पुढची व्यथा कशी कळती? जेव्हा म्हणजे मनुष्य मरतो ना, तेव्हा 1 घंटा मेल्याच्या नंतर जेव्हा चिता जळते ना, तेव्हा 1 घंटा सोडल्या जाते तिथं. कारण तिथं कितीतरी तासाचा रस्ता असतो, वाटतं 12 तासाचा. ते जाऊन यमराजाकडे जाऊन डबल फिरून येत असतो तिथं मनुष्य. 3 तास काय? 3 तास. डबल काय होत 3 असतं? तास. फिरून येत असतं. आणि आल्याच्या नंतर तिथं सोडल्या जाते म्हणले त्याला. त्याला अदृश्य म्हणजे असं जखडलं जातंय. ते काय करते माहिती का? ते जळलेलं प्रेत आहे ना, कारण त्यानं काय केलेलं असतंय अख्ख्या जीवनामध्ये, ह्या देहाला मी आणि माझं म्हणलेलं असते का नाही, अख्ख्या जीवनामध्ये जसं जन्माला आलं, जेव्हापासून कळायलं तसं देह मी आणि देहाधिक माझे. बरं, देह मी मी मी. मग त्या शेवटी त्याला वाटते हे देह माझा आहे. कारण सूक्ष्म देह राहतो ना, स्थूल देह जळायला लागलाय. धडधड डोळ्याच्या समोर जळायला लागलाय देह. त्याला वाटते हे माझा देह, हे का जळायला लागले? तर त्याच्यामध्ये ते शिरण्याचा प्रयत्न करतो तो आत्मा, तो सूक्ष्म देह रूपात. पण तिथं एक अदृश्य शक्ती असते, तिथं त्याला ती जाऊ देत नाहीत. ते धडधड बघायला लागले जळताना. जे आपलेच आहेत तेच काय करायला लागले? तर जाळायला लागले. तर म्हणून तर सगळं जळूस तर काय होतात, राहतात ना काही काही लोक, म्हणजे थांबतात ना, जे मोठे धाटे लोक असतात ना, प्रेत जळूस तर तिथं थांबतात. आणि शेवटी ती कवटी फोडत असतात बघा. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. नाही, आपला देह गेल्यावर तिथं 3 तास म्हणजे कोणत्या ठिकाणी नेऊन ठेवल्या जाते? तिथं जाते माणूस यमराजाकडं. दुसरं कुठं जाणार आहे? असं पुन्हा मग तिथून परत अजून आपल्या ठिकाणी पुन्हा मग त्याची माती केल्या जाते का मग? नाही, जीवाला हो. देह तर सुटलाच. जेव्हा गेला का प्राण निघून, तेव्हा गेलाच की. पण सूक्ष्म देहाचं चाललंय ना वर्णन इथं. ते सूक्ष्म देह जात असतो. स्थूल देह तर इथंच जन्माला, इथंच मरायला आहे ना. पण ह्या सूक्ष्म देहामध्ये जात असतो, येत असतो. पण ह्या जीवाला अशी सवय लागली, हे स्थूल देह म्हणजे मी म्हणायची, म्हणून सांगणं चाललंय ना. ह्याला कुठं वाटतंय देह माझा नाही म्हणून, देह मी नाही म्हणून? मग मेल्यावर सुद्धा त्याला वाटतंय नाही हे माझंच आहे, आणि ह्याला काऊन जाळायला लागलेत? मी आहे ना जिवंत असं त्याला वाटतंय, तरी पण हे माझे जाळायला लागलेत त्याला. राख राख होती. शेवटी डोकं फोडलं जातंय. डोकं का फोडतात? की डबल हे म्हणजे घुसू नये म्हणूनच.
असं शास्त्रच आहे त्याचं. मग त्याला कळते अरे खरंच हे काय झाले आता, ह्याच्यात मी नाही. आणि शेवटी म्हणतात ना, जेव्हा प्रेत जाळून वापस घरी जातात ना सगळे, मागं बघू नका, मागं बघू नका, ह्याच गोष्टीमुळे. कारण त्याला वाटते कुणीतरी बघावं मागं, पण कुणीला अगोदरच सूचना दिलेली असते मागं कोणी बघायचं नाही. आणि सगळे मग जातात बरं का. आणि गेल्या गेल्या आंघोळ वगैरे ह्याच नियमानं करावं लागते. कारण का बरं, कारण हे जे आहे ना, मग माग माग ह्याला सोडल्या जाते म्हणले 12 दिवस जे असतात ना, जे आपण म्हणतो 12-13 दिवस, 10 दिवस तर त्यांनी असतेच, 10 दिवस इटा आणि पुन्हा 12 दिवस म्हणतात ना, ते पिंडदान वगैरे करतात ना. आणि मग तेव्हा मग तो तिथंच भटकलेला असतो, सगळं दृश्य बघत असते, कोणाची किती प्रीती होती, कोणाची किती. आणि शेवटी शेवटी मग त्याला काय होतंय, कळतंय अरे हे इथं नाहीये. आणि शेवटी ती यमराज काय करतात म्हणले, जकडून त्याला घेऊन जातात. आणि मग आपल्या आपल्या पाप पुण्यानुसार त्याला ते कर्म भोगावे लागतात. इतकं भयानक यात्रा आहे पुढे. आता काहीच नाही, आता दुःखच नाहीये. आता जे मनुष्य देह भेटलाय ना आपल्याला, दुःख अजिबात नाही. उगा आपण मानून घेतो की मला दुःख येईन, माझं सारखं वाईट कुणाचं नाही, मी परेशान आहे. काहीच परेशान नाही. पुढे लय मोठी यात्रा आहे बाबा. म्हणून आता काय करायचे, आता तरी उघडी डोळे, आता उघडायचे डोळे. आता काय करायचं आहे, ह्या आत्मस्वरूपाचं प्राप्ती करून घ्यायची, चिंतन करायचे आत्मस्वरूपाचं, भगवंताचं. कारण पुढे आपल्याला अवस्था कशी यावी चांगली, नाही तर पुढे आहे पुस्तक. काय उत्तर देता, होशी न तू अनेक यातना यम करवीन, कोण सोडवीन ते तुझला. भयानक यातना आहेत. आपलं जे पाप पुण्य आहे सगळं समोर येतंय, काय केलंय काय नाही. आणि त्यानुसार मग त्या कर्मानुसार पुढं काय आहे म्हणले तुझी गती. म्हणून काय करायचे, जरा लक्ष द्यायचे. असो मग हे मी आहे का, नाही. मग हे माझं आहे का, नाही. मग ह्याला माझं मी म्हणायचं नाही आजपासून. म्हणून महाराज म्हणले आपल्याला चित्त शुद्ध करा. सकळाच्या पाया बघा ना, साधू संतांना काय गरज चालली, हात जोडून पाया पडून सांगायला लागले तर अरे बाबा ऐका आमचं. आणि तुम्ही काय करा, जे आम्ही सांगायलोत ना त्याच्यावर विश्वास धरा. तर विश्वास धरला तरच तरता, नाही तर धरणार नाहीत. तुमच्या पाया पडून सांगतो म्हणले, दंडवत करून सांगतो म्हणले तुम्हाला. संतांना काय गरज चालली एवढं सांगायची, कारण त्यांना पाहिलाय ना सगळा इतिहास. म्हणून त्यांची काय असते मरमर बर का. असं मग आता काय, हे जे पंचक आहेत मी नाही, हे माझे नाहीत, हे स्थूल सूक्ष्म देहाचे आहेत, मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. वायूचे सुद्धा प्राण, व्यान समान उदान प्राण आपण जे सांगितले ते सुद्धा मी नाही, त्याच्यापेक्षा वेगळे. तेजाचे ज्ञानेंद्रिय पंचक, आपाचं कर्म इंद्रिय पंचक, पृथ्वीचा विषय पंचक, ते सुद्धा मी नाही. शब्द स्पर्श रूप रस गंध किती अडकले मनुष्य ह्याच्यामध्ये, पण ते मी आहे का, नाही. त्याच्यापेक्षा मी कसा आहे, वेगळा आहे. ते सगळं कसं आहे, दृश्य. आणि मी कसा आहे, त्याचा द्रष्टा आहे, साक्षी आहे. जी अवस्था सांगितली स्वप्नावस्था, कंठस्थान मध्यमा वाचा प्रविविक्त भोग जान, ज्ञानशक्ती सत्वगुणमान उकार मात्रा तेजस अभिमान, हे बी माझं नाही. ह्या सगळ्यापेक्षा म्हणून तर म्हणले तू काय कर, सर्वांस वेगवेगळे करून त्यातील प्रत्येकाचा विचार करून पाहशील ना, तर आपण या सर्व तत्वाहून निराळे ज्ञानरूप आहो व ती तत्वे जडरूप दृश्य आहेत. म्हणून हीच आपण नाही असा तुला स्पष्ट अनुभव येईल. प्रत्येक तत्वाचा विचार केल्याच्या नंतर कळून येतंय की हे मी नाही, हे माझं नाही, मी ह्याच्यापेक्षा कसं आहे, वेगळं आहे. उगच मी ह्याच्यावर काय करायलो, ममत्व करायलो. असं कळून सोडून द्यायचं नाही. आता कळलंय ना आपल्याला, हा बस म्हणजे झालं का, कळलं की सोडून द्यायचं नसतं, त्याच्यावर आरूढ व्हायचं असतं. आरूढ झालं तरच काय आहे सार्थक बर का. नुसतं कळून घेऊन काय होणार आहे, कळून घेऊन काहीच होणार नाही. आरूढ व्हावं लागल, वेगळं निघावं लागल. नुसतं म्हणण्याचा अर्थ नाही, निघावं लागतंय. पुढे 15व्या दोह्यात दृष्टांत देऊन सूक्ष्म देहापासून आत्मा वेगळा आहे असं गुरु सांगतात. आता असं जर नाही लक्षात आलं तर बघा, संत महात्मे दयाळू असतात, ते आपल्याला दृष्टांत देऊन सांगायलेत की बाबा सूक्ष्म देह म्हणजे तू नाहीस, त्याच्यापेक्षा तू कसा आहेस, वेगळा आहेस. दृष्टांत देऊन सांगतो म्हणले, ऐका आता. घटद्रष्टा जो घट नाही, प्रगट ही न्यारो देख, त्यो देह द्रष्टा तू आत्मा,
न्यारो भिन्न भिन्न विशेष. जो घट आहे पाहणारा पुरुष घटरूप किंवा घटकच नाही. जो घट पाहणारा असतो ना पुरुष, घटरूप किंवा घटकच नाही, तर मग घटापासून वेगळा आहे. मी म्हणजे घट नाही किंवा घटरूप मी नाही. मी कसा आहे त्याच्यापेक्षा वेगळा. असं प्रत्यक्ष दिसतं त्याचप्रमाणे तूही दृश्य जड भौतिक सूक्ष्मदेह त्यात जाणणार आहेस. आत्मा आहेस. सूक्ष्मदेहाहून निसंशय विशेष करून निराळा आहेस. अरे निश्चयात्मक निसंशय, संशय नाही तर कोणताच संशय निसंशय तू कसा आहेस, सूक्ष्मदेहापेक्षा भिन्न आहेस, वेगळा आहेस. तो सूक्ष्मदेह म्हणजे तू नाहीस. उगाच त्याच्यामध्ये अडकू नकोस. मला हे करायचं, मला ते करायचं, मला असं करता भक्ताचा अहंकार, मी माझ्याचा अहंकार, सुखी दुःखीचा अहंकार, तहान भुकेचा अहंकार, म्हणजे हे झालं आणि ते झालं आहे का नाही. म्हणून महाराज श्रेष्ठ कनिष्ठ, अनुकूल प्रतिकूल, मान अपमान हे सगळं सोडून द्यायचे. हे सुटलं बरं, देह सुटल्यावर तर सुटणारच आहे ना सगळं, आहे का नाही. मग अधूर सोडायचं ना, सगळं सुटणार आहे. तुमचं जे जे आपण ह्या संसारामध्ये कमवलेलं असतं ते तर सुटणारच आहे ना. मग हे बी आणि पुन्हा ते धरलेलं ते बी सुटणार आहे. कारण का देहाच्या संबंधीला माझं म्हणलेलं राहणार आहे का, सुटणार आहे, सुटणारच आहे. एकदा तुम्ही ह्या देहातून निघून गेल्यावर तुम्हाला डबल कोणी ओळखणार आहे का, ओळखणार नाही. म्हणून हे काय करायचं पक्क लक्षामध्ये ठेवावं लागते बरं का साधकानं. या रीतीनं स्थूल व सूक्ष्म या दोनही देहाहून आत्मा भिन्न आहे याचा शिष्यास स्पष्ट अनुभव करून तिसरा जो कारण देह त्याहूनही आत्मा वेगळा आहे असा अनुभव शिष्यास घेता येईल. अशा प्रकारे आता पुढे कारण देहाचे निरूपण. आतापर्यंत दोन देहाचे निरूपण सांगितलं की हे दोन देह म्हणजे तू नाहीस बरं का, दोनही देहापेक्षा तू वेगळा आहेस. जे दोन देहाचे तत्व आहेत 66 त्याच्यापेक्षा तू कसा आहेस, भिन्न वेगळा आहेस. ते दृश्य आहेस, त्याला जाणणारा तू द्रष्टा आहेस, साक्षी आहेस. आणि आता हे दोन देह झाले म्हणले, आता ह्या दोन देहाचं कारण असणारा कारण देह, हे स्थूल देह आणि सूक्ष्म देह कार्य आहेत बर का. आणि जे अज्ञान रूपी कारण देह हा तिसरा, त्याचं कारण सांगितलंय ना. कारण आहे म्हणून तर कार्य आहे, कारण नाही कार्य नाही. माती आहे म्हणून तर घट आहे, मातीच नाही तर घट कुठला. तसं कारण आहे म्हणून कार्य आहे, कारणच नाही तर कार्य कुठलं. ह्या दोघांचं कारण कोण, कारण देह. स्थूल आणि सूक्ष्माचं कारण कोण, हा कारण देह. कारण मोठं का कार्य मोठं, कारण मोठं का कार्य मोठं, कारण मोठं, कारण मोठं आहे. कारण मोठं. हा कारण मोठं. कार्य कारण कारणापासून कार्य झाले ना, ज्याच्यापासून जे झालंय ते मोठं, म्हणजे झालेलं आहे ते लहान. म्हणजे कारण मोठं कार्य लहान. म्हणजे स्थूल आणि सूक्ष्मापेक्षाही मोठं काय आहे, या कारण देह आहे छोटास. ऐक नाही बघा, पिंपळाच्या झाडाचं वडाच्या झाडाचं बी केवढं असते, खसखसी एवढं, आणि एवढंस बी काय करतं, एवढा मोठा वृक्ष उत्पन्न करते. तसंच आहे ना मग, कारण एवढंच आहे पण त्यानं काय केलंय, एवढं मोठं कार्य उत्पन्न केले. म्हणून जो स्थूल देह आणि जो सूक्ष्म देह आहे ते आपण बघितला. मग स्थूल देह आणि सूक्ष्म देह तुम्हाला काय केला आतापर्यंत सांगितला. मग आता स्थूल देह आणि सूक्ष्म देहाचे किती 66 तत्व तुम्हाला सांगितलं होतं मी त्या दिवशी, की तुम्ही पाठ करा, न बघता पाठ करा. बघून कुणीही सांगायचे तत्व नाही. ज्यानं व्हिडिओ ओपन करून सांगायचं आहे, ज्याला हे 66 तत्व पाठ आहेत त्यांनी व्हिडिओ ओपन करायचा, ऐकणे आणि सांगण्याचा प्रयत्न करायचा. आणि ज्याला व्हिडिओ ओपन करायचा नाही आणि सांगायचे त्यांना नाही का सांगायचंच नाही. मग कारण ज्याला व्हिडिओ ओपन करायचा आहे त्यानेच सांगण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानेच हातवरी करायचा. नुसतं मला सांगायचे मी व्हिडिओ ओपन करणार नाही
त्यानं काय करायचं नाही, सांगायचं बी नाही. हा बघा सूर्यकांताने किती छान केला आता व्हिडिओ, पण तसं सगळ्यांना करायचं ज्याला सांगायचे त्यांना. मग मी बराबर विचारते. बोला सूर्यकांताई, 66 तत्व. रामकृष्ण हरी माऊली. हम्म. स्थूल देहाचे, थोडं मध्ये बसते हा. हा, कुठे बसत चालेल. स्थूल- ज्याला सांगायचं आहे त्यांना व्हिडिओ ओपन करा, त्याला विचारा. आणि ज्यांना पहिले व्हिडिओ स्थूल ओपन केले नाहीत त्याला विचारणार नाही. चालेल, बोला. स्थूल देहाचे, हम्म. रामकृष्ण हरी. स्थूल देहाचे 25 तत्व. पहिले आकाश, वायू, तेज, आग, पृथ्वी. आकाशाचं काम, क्रोध, शोक, मोह, भय. वायूचं चलन, वलन, धावन, प्रसरण, आकुंचन. तेजाचं क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, कांती. आपाचं शुक्र, शोणित, लाला, मूत्र, श्वेत. पृथ्वीचं अस्थि, मांस, नाडी, त्वचा, रोम. हे झाले 25 तत्व. आणि अवस्था, जाग्रत अवस्था, नेत्रस्थान, वैखरी, वाचा, स्थूल भोगजान, क्रिया, शक्ती, रजगुणमान, आकार, मात्रा, विश्वाभिमान. हे झाले 33. मी त्याच्यापेक्षा वेगळा, साक्षी, द्रष्टा आहे. ताई, आता सूक्ष्म देहाचे पण सांगू का दुसरं कोणी सांगू? नाही नाही नाही, सूक्ष्म देहाची पण सांगायची. सूक्ष्म देहाचे तत्व. आकाश, वायू, तेज, आग, पृथ्वी. आकाशाचं अंतकरण पंचक. अंतकरण मन, बुद्धी, चित्त, अहंकार. वायू, आकाश, वायू. वायूचं प्राणपंचक. व्यान, समान, उदान, प्राण, अपान. तेजाचं ज्ञानेंद्रिय पंचक. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण. आपाचं कर्मेंद्रिय पंचक. वाक, पाणी, पात, शिष्ण, गुद. पृथ्वीचं विषय पंचक. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे झाले 25 तत्व. आता अवस्था. स्वप्न अवस्था, कंठस्थान, मध्यमा वाचा, प्रविविक्त भोगजान, ज्ञानशक्ती, शुद्ध सत्वगुणमान. नाही नाही, शुद्ध नाही, शुद्ध नाही. काय म्हणला तिथं माझं थोडं चुकलं. शुद्ध सत्वगुण नाही म्हणायचं, नुसतं सत्वगुणमान. हा, सत्वगुणमान, उकार, मात्रा, तेजसाभिमान. हे झाले 33. ते 33 आणि हे 33 झाले 66. मी त्याच्यापेक्षा हे माझे नाही, मी त्याच्यापेक्षा वेगळा, साक्षी, द्रष्टा आहे. रामकृष्ण हरी. माऊली, काय चुकलं का? नाही, छान सांगितलं. बोला संध्याताई. 66 तत्व सांगायचे. स्थूल देहाचे 25 तत्व. आकाश, वायू, तेज, आग आणि पृथ्वी. तर आकाशाचे काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. वायूचे चलन, वलन, धावन, प्रसरण, अंकुच. तेजाचे क्षुधा, तुषा, आलस्य, निद्रा, कांती. आपाचे शुक्र, श्वनित, लाला, मूत्र, श्वेत. पृथ्वीचे अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम. आणि जागृत हे 25 तत्व स्थूल देहाचे. आणि 8 तत्व जागृत अवस्थेचे. जागृत अवस्था, नेत्रस्थान, वैखरी वाचा, स्थूल भोगजान, क्रिया शक्ती, रजगुणमान आणि आकार मात्रा, विश्वाभिमान. हे 33 तत्व स्थूल देहाचे. आणि 33 तत्व आता आपल्याला सूक्ष्म देहाचे सांगायचे. सूक्ष्म देहाचे 25 अवस्थेचे 8. तर सूक्ष्म देहाचे आपाचे अंतकरण पंचक, वायूचे प्राण पंचक, आकाशाचे अंतकरण पंचक, वायूचे प्राण पंचक, तेजाचे ज्ञानेंद्रिय पंचक आणि तेजाचे आपाचे कर्मेंद्रिय पंचक आणि पृथ्वीचे विषय पंचक. तर आकाशाचे अंतकरण पंचक, अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. वायूचे प्राणपंचक, ध्यान, समान, उदान, प्राण, अपान. आणि तेजाचे स्तोत्र, त्वचा, चक्षु, स्तोत्र, त्वचा, चक्षु, जीवा आणि घाण. आणि आपाचे कर्मेंद्रिय पंचक, तर वाचा, पाणी, पात, तीक्ष्ण आणि गुद.
आणि पृथ्वीचे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि स्वप्नावस्थेचे 8 हे 25 तत्व सूक्ष्म द्यायचे. आणि आता हे 8 तत्व स्वप्न अवस्था, कंठस्थान, मध्यमा वाचा, प्रविक्त भोग ज्ञान आणि ज्ञान शक्ती, सत्व गुणमान आणि उकार मात्रा, तेजसाभिमान, हे 66 तत्व मी नाही आणि माझे नाही, याचा मी द्रष्टा आणि साक्षी. जय गुरुदेव. छान छान संध्याताई, छान सांगितले. बोला मला ताई. हा, म्यूट उघडा. बरोबर आहे मीठच उघडलं नाही. स्थूल देहाचे 25 तत्व: आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. आकाश आमच्याकडे बघायचं. तुमच्याकडेच बघायले ताई, बघायले का? हा. आकाशाचे अंतकरण पंच करते भोगते आहे. आकाशाचं नाही, आकाशाचं काम, क्रोध, शोक, मोह, भय. वायूचं चलन, वलन, धावन, प्रसरण, अंकुचन. आकाश, वायू, तेज, क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि कांती. आपाचं शुक्र, शोणित, लाला, मूत्र, स्वेद. आणि पृथ्वीचं अस्थि, मांस, नाडी, त्वचा, रोम. जागृत अवस्था, नेत्रस्थान, वैखरी वाचा, स्थूलभोग जाण, क्रियाशक्ती, रजगुण मान, आकार मात्रा, विश्व अभिमान. हे आपले स्थूल देहाचे 25 तत्व झाले. आणि ते जागृत अवस्थेचे 8 असे 33 झाले. आता सूक्ष्म देहाचे अंतकरण पंचक आकाशाचा आहे, करते भोगते आहे. अंतकरण मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आकाशाचा अंतकरण पंचक. वायूचं प्राण पंचक, प्राण, समान, अपान, व्यान, उदान. हे प्राण, वायूचं प्राण पंचक. आता तेजाचं कर्मेंद्रिय पंचक. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण. आणि आपाचं कर्मेंद्रिय. वाचा, पाणी, पात, शिक्ष्ण, भूत. आणि पृथ्वीचं विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध.